बेकिंग रिलेटेड ह्या टिप्स फार छोट्या-छोट्या आहेत, पण खूप कामाच्या आहेत. जर तुम्ही नवीन-नवीन बेकिंग शिकत असाल, तर ह्या टिप्स तुमच्या खूप कामाला येणार आहेत. बेकिंग करण्याच्या आधी जे काही तुम्ही केकसाठी सामान वापरणार आहात ना, ते रूम टेम्परेचरवरचं असलं पाहिजे. सगळ्यात मेन ज्याच्यात केक बेक करणार आहात, ते भांडं तुम्हाला आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे. जसं की इथं मी ॲल्युमिनियमचं कुकर वापरते. त्याला मी माझी सगळी तयारी होईपर्यंत त्याला प्रीहीट व्हायला ठेवून दिलं आहे. इथे 200 ग्राम मी प्रीमिक्स घेतलं आहे. पाव किलोच्या पॅकेटपैकी फक्त मी इथे 200 ग्राम यूज करते. नॉर्मल वॉटर यूज करायचं आहे, केंटचं आरोचं जे काय असेल ते. माठातलं आणि फ्रीजमधलं पाणी बेकिंगसाठी यूज करायचं नाही आहे. पाणी थोडं करून घालायचं आहे आणि इथं मसल पॉवर यूज करायचा आहे आपला आणि त्याला कंटिन्यू आणि खूप छान पद्धतीने त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. हवी तशी कन्सिस्टन्सी आपल्याला येऊपर्यंत एक त्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे आणि नंतर शेवटी त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल पूर्ण एकजीव होऊपर्यंत त्याला परत विस्क करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं छान एकजीव झालं की त्याला आपल्याला केक टिनमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. केक टिनमध्ये शिफ्ट केल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सचर आता प्रीहीट केलेल्या आपल्या कुकरमध्ये त्याला ठेवून द्यायचं आहे. कुकरच्या तळाशी ही अशा प्रकारची एक जाळी असते, ती जाळी ठेवून द्यायची जेणेकरून डायरेक्ट हीट त्या केकला भेटणार नाही आणि म्हणजे तो खालून जळणारही नाही. इथे केक आपण 30 ते 35 मिनिट बेक व्हायला ठेवणार आहोत. आता इथे मी पाहू शकता तुम्ही टाईम, आता 30 मिनटं कंप्लीट झाली आहेत. आता आपण केक चेक करूयात. केक माझा परफेक्टली बेक झालेला आहे 30 मिनटामध्ये. 30 ते 35 मिनटात केक छान बेक होतो. केक एकदा डिमोल्ड केल्याच्या नंतर त्याला कधीही स्टीलच्या प्लेटवर आणि सरफेस असलेलं कुठेही ठेवायचं नाही आहे. त्याला अशा प्रकारच्या जाळीवर ठेवायचं जेणेकरून तो खाली चिकटणार नाही. आणि केक कटिंगसाठी रेग्युलर नाईफ यूज न करता ब्रेड नाईफ यूज करायचा आणि थंड झाल्याच्या नंतरच केकला कटिंग करायची, नाही तर केकची कटिंग इव्हनली होत नाही. बेकिंग रिलेटेड अशाच टिप्स आणि ट्रिक्स हव्या असतील आणि केकचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.